हिरोसारखा सुंदर दिसणारा रोहित, जो बेंगलोरच्या नामांकित विद्यापीठात एमटेकचं उच्च शिक्षण घेत होता. अजून 4 महिन्यांनी तो मोठ्या नोकरीवर रुजू होणार होता. पुढील वर्षात त्यांनी परदेशातही नोकरीस जाण्याची तयारी सुरू केली होती. त्याच्याही त्याच्या लग्नाची स्वप्न रंगवत होती. पोरगा हाताखाली आल्याचा बापाला अभिमान वाटत होता. सगळं अतिशय सुखासमाधानानं सुरू होतं. आणि मग अचानक 22 सप्टेंबरच्या रात्री वडिलांना बेंगलोरवरून त्याच्या मुलाच्या मित्राचा फोन येतो की तुमचा मुलाचं ॲक्सिडेंट झालंय, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तुम्ही तातडीने निघा. अंगावर अचानक वीज कोसळावी अशी ही दुर्दैवी बातमी त्या बापाने कशी झेलली असेल. बापाला बेंगलोरला पोचायला दुसऱ्या दिवशीची दुपार होणार होती. एवढ्या लांबच्या प्रवासात त्याची काय मानसिकता झाली असेल. अपघात झाल्यानंतर त्या मुलाच्या मित्रांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वडील प्रवासात असतानाच मित्राचा दुसरा फोन येतोय की डॉक्टर म्हणाले मेंदूचे ऑपरेशन करावे लागेल, पण ते करूनही पेशंटचा फक्त 1% चान्स असेल जगण्याचा. बिचारा बापाने काय निर्णय घेतला असेल. दुसऱ्याच क्षणाला हॉस्पिटलच्या अकाउंटवर पैसे जमा केले आणि बेंगलोरमधील नामांकित न्यूरोसर्जन द ब्रेन सर्जनसाठी परवानगी दिली. वडील दुसऱ्या दिवशी दुपारी पोचले. ICUमध्ये मुलगा व्हेंटिलेटरवर होता. पुढील 48 तासात जर बॉडीने काही प्रतिसाद दिले तरच पुढील उपचार होणार होते, अन्यथा त्याच रात्री पेशंट गेल्याच जमा होता. मुलाच्या सर्व नातेवाईकांनी देव पाण्यात ठेवले होते. प्रचंड प्रार्थना सुरू झाली आणि चमत्कार घडावा असे मुलांनी थोडे तोंड हलवले. गेलेला जीव परत आला. सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. मुलाने डोळे उघडले आनंदाने. आईला खास महाराष्ट्रातून बेंगलोरला बोलावून घेतले गेले. हाक मारल्यावर त्याच्याकडून मिळणारा प्रतिसाद पाहून आईच्या जीवात जीव आला. दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दिवसाला $1,00,000-1.25 लाखाचा खर्च होत होता. वडील डॉक्टरला म्हणाले, कितीही खर्च येऊ द्या, पण माझ्या मुलाला प्लीज वाचवा. 23 सप्टेंबरपासून प्रकृती वेगाने सुधारण्यास सुरुवात झाली. पुढील आठवड्यात व्हेंटिलेटर काढला. त्यानंतर 5 दिवसांनी ऑक्सिजन काढला. मुलांनी आता स्वतः श्वास घ्यायला सुरुवात केली होती. हात हलवणे, तोंड हलवणे, डोळ्याचे पापण्या फडफडणे अशा क्रिया सुरू झाल्याने पेशंट आता धोक्याच्या बाहेर आलाय असे वाटत होते. डॉक्टर म्हणाले, आता 2-3 दिवसात तुमचा पेशंट जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट होईल. पण नियतीच्या मनात काही दुसरंच होतं. अचानक 13 ऑक्टोबर रोजी फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याने मुलाला पुन्हा व्हेंटिलेटरवर लावण्यात आला. गेली 22 दिवस हायर अँटिबायोटिक्सच्या वापरामुळे त्याच्या बॉडीने औषधांना रिजेक्ट करायला सुरुवात केल्याने इन्फेक्शन आटोक्यात आणणे आता शक्य नव्हते. पेशंट सिरियस झाल्याचे डॉक्टरांनी वडिलांना सांगतात ते हतबल होऊन रडायला लागले. गेल्या 20-22 दिवसात हा बाप पोराच्या काळजीने किमान 200 वेळा रडला असेल. मुलगा सिरियस आहे ही गोष्ट आईपासून लपवून ठेवायची होती. आईला 15 ऑक्टोबर रोजी घरी पाठवले. 16 ऑक्टोबर काळा दिवस उजळला आणि सकाळी 10:30 वाजता उपचार दरम्यान मुलाची प्राणज्योत मावळली आणि इथूनच सगळ्याच अडचणी सुरू झाल्या. काही झाले तरी मुलगा गेल्याची बातमी त्याच्या आईपर्यंत पोचू द्यायची नव्हती, कारण तिला सावरणे सर्वांसाठी कठीण जाणार होते. पण हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी वडिलांच्या आणि मुलाच्या मित्रपरिवारात पसरू लागली. हॉस्पिटलच्या वाढलेला बिल, पोलीस परवानग्या, पोस्टमार्टम हे सगळ्या प्रोसेस पूर्ण व्हायला 24 तास गेले. अखेर 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता मुलाची डेड बॉडी घेऊन त्याचे वडील, काही नातेवाईक आणि मुलाच्या मित्रासह रुग्णवाहिकेत कर्नाटकातून महाराष्ट्राकडे निघाले. घरी पोहोचायला त्यांना 14 तास लागणार होते. तोपर्यंत मुलाच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ठेवले होते. मुलगा गेलाय हा धक्का तिला सहन होणार नव्हता. अखेर रुग्णवाहिका जवळ आल्यावर रात्री 9:30 वाजता डॉक्टरांच्या उपस्थितीत मुलाच्या आईला तिचं लेकरू गेल्याचे सांगितले. तिच्या हंबरड्यांनी सगळं हॉस्पिटल हादरलं. एका क्षणात दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला. रडता रडता तिची वाचा गेली. ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आली की पुन्हा टाहो फोडायची. तिचं पिल्लू आता कधीच दिसणार नव्हतं. त्याच्यासाठी तिने पाहिलेले स्वप्न आता फक्त दिवस स्वप्न बनून राहणार होतं. 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री रुग्णवाहिका मुलाचे डेड बॉडी घेऊन घरी पोहोचली. वडील कोणत्या तोंडाने त्याच्या आईला सांगणार होते की तुझं पिल्लू जिवंत आणू शकलो नाही. त्या मुलाच्या आई वडिलांनी मिठी मारून फोडलेला हंबरडा ऐकून प्रत्येकाच्याच काळजाचा थरकाप उडाला. रात्री 1:30च्या सुमारास मुलावर शोकाकुल वातावरणात स्मशानभूमीत विधी व अंत्यसंस्कार झाले. उपस्थित सर्व नातेवाईकांनी, मित्रपरिवारांनी अश्रुमय त्याला निरोप दिला. तरुण मुलाचे जळत्या चितेला फेऱ्या मारणाऱ्या या बापाच्या हृदयावर
किती खोल जखम झाली असेल याची कल्पना करवत नाही. पोरांनो, गाडी चालवताना एक्सिलेटरच्या मुठीला पीळ घालायच्या आधी आतडी पिळवटून टाकणारे आईबाप आठवा. आपल्या धडकेमुळे दुसऱ्याचा आणि दुसऱ्याच्या धडकेमुळे आपला जीव जाणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्या. जीवन अनमोल आहे. त्याहीपेक्षा आयुष्यात एकदाच मिळणारे आईबाप बहुमूल्य आहेत. आपल्याशिवाय त्यांचे काय होईल याचे भान ठेवा. एवढी वाईट वेळ कोणावर येऊ नये. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. पुढच्या वेळी भेटूया अशाच एका कथेसह. धन्यवाद.